नमस्कार मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2026ला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते आणि मनोकामना पूर्ण होतात, हे आपल्याला माहीतच आहे. पण यंदाची महाशिवरात्री अत्यंत खास आहे, कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग असे दोन दुर्मिळ योग जुळून आले आहेत. महाशिवरात्री व्रताचे 3 मुख्य स्तंभ आहेत. या व्रतामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. दिवसभर उपवास करणे, दुसरं संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणे आणि तिसरं रात्री जागरण करणे. हे व्रत केल्याने कुमारिकांचा विवाह होतो, विवाहितांचे सौभाग्य टिकून राहते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. पूजेची तयारी. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी त्रयोदशीला एकभुक्त राहावं. चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला सकाळी उठून स्नान करा आणि व्रताचा संकल्प करा. पूजेसाठी 11 लाल कमळे, 108 बेलाची पाने, 108 धोत्र्याची किंवा पांढरी फुले वापरा. याम पूजा म्हणजे 4 प्रहर पूजा. महाशिवरात्रीला 4 प्रहर पूजा केली जाते, ज्याला याम पूजा म्हणतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र अशा 4ही वेळी पूजा करणे उत्तम. जर 4ही वेळा शक्य नसेल तर किमान संध्याकाळी प्रदोष काळात आणि रात्री मुख्य पूजा नक्की करा. पूजा विधी आणि अभिषेक. शिवपिंडीवर पंचामृताचा आणि शुद्ध जलाने अभिषेक करा. भस्म लावा, धूप दीप दाखवा आणि गोडाचा नैवेद्य अर्पण करा. विशेष फूल. फक्त महाशिवरात्रीलाच भगवान शंकरांना केवडा किंवा केतकीचं फूल वाहिलं जातं, इतर वेळी हे निषिद्ध असतं. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे लावा किंवा 108 दिवे दान करण्याची ही प्रथा आहे. मंत्रपठण. पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करा. याशिवाय नमो भगवते शंकराय नमः किंवा शिवाय नमः हे मंत्रही जपावेत. रात्री शिवलीलामृत पोथीचं वाचन करा. पूर्ण पोथी जमली नाही तर किमान 11वा अध्याय नक्की वाचा. निशिता काळ आणि जागरण. रात्रीचे जागरण म्हणजे केवळ जागे राहणे नव्हे तर नामस्मरण करणे होय. निशिता काळ 15 फेब्रुवारी 2026च्या रात्री 12:28 ते 1:18 पर्यंत हा काळ आहे. या काळात शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं, त्यामुळे या वेळेत साधना केल्यास भरपूर मानसिक ऊर्जा मिळते. उपवास सोडणे. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या नंतर सोडायचा. मंडळी, महाशिवरात्री ही ऊर्जा मिळण्याची मोठी संधी आहे. या रात्री जप, ध्यान करून स्वतःची ऊर्जा वाढवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.